रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल भूतगणाधिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् रूपगणेशो केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो आता वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिले म्या विनायकं गुरुं नौमि साकरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवावन्दये साकरे वंशविख्यातं ज्ञानदानं परायणम् विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो भगवान परमात्म्याच्या त्या असीम कृपेनं कैवल्य सम्राट संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबाराय जगद्वंदनीय जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय आदी करू सकल संतांच्या कृपा आशीर्वादानं परमपूज्य श्रीगुरू वेदशास्त्र संपन्न डॉक्टर किसन महाराज साकरे, परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन हरिभक्तपरायण श्री मारुती महाराज थोरात यांच्या कृपा आशीर्वादानं हा चालू असलेला ज्ञानयज्ञ गेले आपण 2 दिवस आणि आजचा हा 3रा दिवस
एक आनंदाचे डोही, आनंद तरंग, अशी ही साधना आपली सकाळपासून काकडा असेल हे की नाही, पुढे हरिपाठ वगैरे सगळं ते कथा, ज्ञानोबरायांचं चरित्र असेल आणि नंतर भावकथा असेल, सगळं एक आनंदाचे डोही, आनंद तरंग अशी सगळी मंडळी या ठिकाणी घेत आहेत आणि खरोखर जीवनातलं हे भाग्य आपलं बरं का. आणि अत्यंत हृदयस्पर्शी असा हा खरोखर अचानक ठरलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, पण अतिशय सुंदर असा सादर होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहातील उपस्थित ज्ञानवान गुणवान मंडळी, आमचे या ठिकाणी साळुंके महाराज असतील, त्यानंतर जाधव महाराज असतील, कोकाट महाराज असतील, नलावडे महाराज असतील आणि सगळे भाविक वृंद, श्रोतेवर्ग, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला या ठिकाणी नमस्कार करून आपण या ठिकाणी आजच्या ह्या तिसऱ्या पुष्पाला इथे सुरुवात करूया. काल आपण पाहिलं की अर्जुन हा रथावरून खाली उतरलाय, रडतोय आणि भगवंताला अर्जुन आता शरण गेलेला आहे. शरण गेल्यानंतर अर्जुन भगवंताला म्हणतो की भगवंता, की मला जीवनामध्ये श्रेय मार्ग काय आणि प्रिय मार्ग काय यामध्ये तू मला सांग. निश्चित यामध्ये योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे याचं मला तू दर्शन करून दे. मी युद्ध करणं बरोबर आहे की नाही, युद्ध करणं हे मला श्रेयस्कर आहे की नाही हे मला तू इथं सांग. वास्तविक अर्जुन हा देवाच्या पुढे जास्त बोलत होता, देव ऐकत होते फक्त. पण दुसऱ्या अध्यायापासून भगवंत आता बोलायला लागलेत आणि भगवंत उपदेश करतायत. आता अर्जुन मात्र गप्प आहे बरं का. फक्त जिथं काही त्याला प्रश्न अडचण येईल तेवढं तो प्रश्न आता विचारत राहील. भगवंतानी खूप सुंदर उपदेश त्याला केलेला आहे. बाबा रे, तू हा जो शोक, तुला जो मोह झाला आहे, शोक करतोस, तो आत्म्याचा नाश झाला म्हणून तू शोक करतोस का? देहाचा नाश होईल म्हणून तू शोक करतोस का? स्वधर्माचा नाश होईल म्हणून तू शोक करतोस का? का प्राणीमात्रांचा नाश होईल म्हणून तू शोक करतोस? अरे, हे चारही शोक करण्यास योग्य नाही आहे. तर तू स्वस्वरूप असणारा, चैतन्य असणारा असा तू आहेस. आणि हे युद्ध जे आहे ते युद्ध धर्मयुद्ध असं आहे. वास्तविक मी तुम्हाला कालच सांगितलं की अर्जुन आणि आपण वेगळे नाही आहेत. एक लक्षात घ्या, या भावकथेमध्ये किंवा ज्ञानेश्वरी समजून घेत असताना अर्जुन म्हणजे मीच आहे आणि सांगणारा भगवंत हा तोच आपल्याला या ठिकाणी आपल्यासाठीच सांगतोय. अर्जुनासाठी सांगितलं असं जायचं नाही, आपल्यासाठीच या ठिकाणी भगवंत किंवा माऊली यासाठी सांगतात. हाच भाव या ठिकाणी इथं असला पाहिजे. कारण त्याच्याशिवाय ही ज्ञानेश्वरी कळणार नाही बरं का. त्याच्याशिवाय हा भाव प्रगट होणार नाही. थोडंसं इकडं सर्व का मला दिसत नाही तिकडे त्याच्यामध्ये. कारण अर्जुन हा मोहग्रस्त झालेला आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा मोहग्रस्तच आहोत. या संसारामध्ये आम्ही मोहग्रस्त आहोत. मी आणि माझं कर्तृत्व आणि भोक्तृत्व, मी हे केलं, माझ्यामुळं चाललंय आणि मी हे भोगणार, अशा भ्रांतीमध्ये आपण आहोत. की जशी अर्जुनाची अवस्था आहे ना तशीच आपली सुद्धा आहे. हाच भाव या ठिकाणी राहणं अत्यंत महत्त्वाचं. भगवंत अर्जुनाला सांगतात की अरे अर्जुना, हे युद्ध करणं म्हणजे दैवाला प्राप्त होण्यासारखं आहे. अरे फार पुण्याईनी असं युद्ध करायला, धर्मयुद्ध करायला मिळतं रे. आणि तुला तर
सहजतेनं हे या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. पण जर का म्हणशील की मी युद्ध करणार नाही तर महादोष तुला लागेल. आणि त्याचप्रमाणे तू पापाला मात्र या ठिकाणी पात्र होशील. इथे पुण्य मिळवण्याचं तर सोडूनच दे, पण अतिशय अधोगतीला तुम्ही प्राप्त होशील. आणि सगळ्यात महत्त्वाचं भगवान त्याला सांगतात की अर्जुना, या अपकीर्तीला तू प्राप्त होशील. कारण तू जर म्हटला की मला युद्ध करायचं नाही आणि तू युद्ध सोडून आता जायला निघालात तर हे कौरव तुला पकडतील, तुला मारतील आणि अक्षरशः तुझी बेअब्रू करतील, तुला ते सोडणार नाही आहेत. आणि ही असलेली जी कीर्ती आहे, तुझ्या वाडवडिलांनी मिळवलेली कीर्ती आहे, तूही मिळवलेली कीर्ती आहे, ही सगळी या ठिकाणी लयाला जाईल आणि अपकीर्तीला मात्र प्राप्त होशील. माऊली या ठिकाणी सांगतात पहा, मोह धरलिया ऐसे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल, परलोकही अंतरेल अहिकेसी. अरे हा जर मोह धरलास ना तू तर काय होईल? अहिक म्हणजे या लोकालाही तू प्राप्त होणार नाही आणि परलोकालाही तू या ठिकाणी प्राप्त होणार नाही. दोन्ही ठिकाणचं अवमूल्यन तुझ्या या जीवनामध्ये येईल. म्हणून युद्ध करणं या ठिकाणी हेच मात्र श्रेयस्कर आहे. कारण अरे अर्जुना, कीर्ती ही अत्यंत महत्त्वाची आहे रे. कारण आपल्याला जरी शरीर आपलं प्रिय जरी असलं, पण त्याहीपेक्षा आपल्याला आपली कीर्ती ही अतिशय प्रिय बरं का. आम्ही व्हॉट्सअपवरती स्टेटस टाकतो, ते कशाचे असते होतो? आपल्या कीर्तीसाठीच आपण त्याच्यावरती टाकतो की आपली कीर्ती व्हावी, है की नाही. पुढे एखाद्या मंदिराला दान द्यायचं असेल तर आपण काय करतो की माझं नाव त्या ठिकाणी लागलं पाहिजे, है की नाही. कीर्तीला सगळे जपतात. एकाने असंच काय झालं की मंदिरामध्ये फॅन दिला होता. बरं, तो फॅन कितीचा असतो? 1200-1300 रुपयाचा असतो. पण त्याला सगळ्या खानदानाची नावं त्याच्यावर असतात. आजोबा, पणजोबा, त्याच्या बापाचं नाव, त्याचं नाव चरणी समर्पित, है की नाही. उन्हाळ्याचे दिवस भजन करत बसलेली होती लोक. तो आला, त्यांनी पाहिलं फॅन चालू आहे, आला आणि बटन बंद केलं. अरे लोक म्हटलं काय अरे इथं गरम होते, बटन का बंद केलं? तो म्हटलं नाव टाकले त्याच्यावर, मग वाचणार कोण म्हटला. कीर्ती, शरीर जरी या ठिकाणी प्रिय असलं ना तरीही मनुष्य या ठिकाणी कीर्तीला जपतो आणि कीर्ती ही अतिशय आणि महत्त्वाची आहे. पुराणामध्ये उदाहरणे तुम्ही पहा. सूर्याने कर्णाला सांगितलं, अरे कर्णा, तू या ठिकाणी मृत्यूला पावशील. त्यावेळेस कर्णाने सांगितलं, माझा मृत्यू झाला तरी चालेल, पण माझी कीर्ती मात्र या ठिकाणी राहिली पाहिजे आणि ही कीर्ती राहील ना म्हणून मी झुंजतोय म्हटलं. या ठिकाणी एक राजा दिलीपाची एक कथा आहे बरं का. हा दिलीप राजा अतिशय शूर. दिलीप राजा म्हणजे रघुवंश कुलातील रघुचा मुलगा. जी गंगा भागीरथाने या ठिकाणी आणली ती भागीरथ हा मुलगा आहे. त्याच्यानंतर त्याचे वडील दिलीप, दिलीप नंतर रघु, आणि ही सगळी परंपरा होऊन रामप्रभू त्या रघुकुळाच्या वंशामध्ये त्या ठिकाणी हे रघुचं कुळ आहे. आणि त्या रघुचा मुलगा म्हणजे दिलीप शूर होता. स्वर्गामध्ये इंद्राला राक्षसांनी दानवांनी त्रास दिला म्हणून त्यांना मदतीसाठी हा दिलीप राजा स्वर्गामध्ये स्वारी करण्यासाठी गेला, युद्ध जिंकलं. आणि परत येताना त्यांनी काय झालं की कामधेनू त्याच्या दृष्टीमध्ये पडली, पण कामधेनूनं नमस्कार मात्र त्यांनी केला नाही. आणि नमस्कार न केल्यामुळं काय झालं की ती कामधेनू मनामध्ये रुसली आणि तिने मनातच शाप दिला याला, काय की तू निपुत्रिक होशील.
तुला पुत्र होणार नाही किंवा निसंतान असा होशील, असं शाप दिला तिथे. आणि नंतर पुढे दिलीप राजा लग्न असेल त्या राण्या असतील, पण त्याला मात्र काही संतान त्या ठिकाणी होत नव्हतं. मग कुलगुरून वसिष्ठांना त्या ठिकाणी विचारलं. कुलगुरूंनी सांगितलं की तुला कामधेनूचा शाप आहे, तू एक कर की गोसेवा तुझ्या जीवनामध्ये घडली पाहिजे. मग या कामधेनूची मुलगी म्हणजे ती गाय गो, ती नंदिनी, आणि त्या नंदिनीची सेवा हा दिलीप राजा करू लागलाय बरं का. खूप सेवा करायची, पती पत्नी खूप सेवा केली. आणि एक दिवस काय झालं की एक दिवस त्या नंदिनीला सिंहाने झडप घातली. आणि सिंहाने झडप घातल्याबरोबर या दिलीप राजाने काय केलं की धनुष्यबाण घेतला आणि तो बाण मारणार, पण त्याला ती शक्तीच त्या ठिकाणी झाली नाही. ते बाण मारूच शकला नाही, तो त्या ठिकाणी काहीच करू शकला नाही. आणि त्या सिंहाने त्या नंदिनीवर झडप घातली आहे, तिला पकडले, ती विवळते नंदिनी, जोरजोराने आक्रोश करते, पण दिलीप राजा काहीच करू शकत नव्हता. पण आता दिलीप राजाने काय झालं की सिंहाला तो शरण गेला बरं का, आणि सिंहाला नमस्कार केला आणि सांगितलं की अरे त्या नंदिनीला तू मारू नको, पाहिजे तर तू माझे प्राण घे, पण तिला मात्र तू त्या ठिकाणी तू सोडव. विनवणी करू लागला. सिंहानं त्या नंदिनीला सोडलं आणि दिलीप राजाच्या समोर आला. तो सिंह त्या दिलीप राजाला म्हणू लागला, अरे एवढ्याशा गायीसाठी तू प्राण नाही हे होतोस, एवढ्याशा गायीसाठी तू प्राण द्यायला तयार होतो. त्यावेळेस तो दिलीप राजा काय म्हणतो पहा, की आमचं रघुकुळ आहे, या ठिकाणी रघुकुळामध्ये जे काही वचन दिलंय ना ते वचन हे पाळलं या ठिकाणी जात आहे. कारण रघुकुल रघुकुल रीत सदा चलिया प्राण जाए पर वचन न जाए. रघुकुल रीत सदा चलिया प्राण जाए पर वचन न जाए. रघुकुळ की जाई प्राण जाई. आपलं माईक घेऊन श्री राम जय राम जय जय राम. 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 रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन नाही जाय. अरे सिंहा, आमचं रघुकुळच असं आहे ना, जरी प्राण गेला तरी चालेल, पण माझी प्राण गेला तरी काय होईल की या ठिकाणी कीर्ती मात राहील. आणि खरोखर ही कीर्ती अतिशय महत्त्वाची बरं का जीवनामध्ये. कारण जीवनामध्ये आपण काय करतो आणि जे काही आपण या सत्कार्य केलं असेल त्याचीच या ठिकाणी कीर्ती राहते. उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सरे. तुका म्हणे का
मरण्याची सरे तुका म्हणे एका मरण्याची सरे तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची मोरे कीर्ती मागे उत्तमची मोरे कीर्ती मागे मोडनिया वाट क्षम दुस्तर मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर मोडोनिया वाटा दुःखाची जनिती येरती माईके दुःखाची दुःखाची जनती एक पहा की प्रसिद्धी वेगळी आणि कीर्ती वेगळी बरं का. प्रसिद्धी वेगळी आणि कीर्ती वेगळी. आपण पहा हे लोकांमध्ये लौकिक भागामध्ये प्रसिद्धीसाठी लोक काय काय करतात हो. कितीतरी आपण पहा हे नगरसेवक राजकीय पुढारी काय करतात की आमचा वाढदिवस नको नको त्या ठिकाणी तितकं पैसा खर्च करतात आणि त्या ठिकाणी आपली प्रसिद्धी वाढवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून प्रसिद्धी वेगळी आणि ही कीर्ती वेगळी आहे. कारण कीर्ती आपण जर पाहिलं तर कीर्ती म्हणजे संपूर्ण सर्वसामान्य लोकांच्या अंतःकरणामध्ये त्या व्यक्तीच्या विषयी सद्भावना त्याच्या अंतःकरणामध्ये राहणं याला कीर्ती असं म्हटलेलं आहे. आणि प्रसिद्धी म्हणजे काय हो की काही काळ लोक त्याला लक्षात ठेवतात पण का नंतर ते लोक विसरून जातात किंवा जरी ते पाहिलं त्याच्या त्या वाढदिवसाचं सगळं हे ते पण लोक म्हणतात काही नाही हा सगळा लुबाडणारा आहे ह्याची काही या ठिकाणी खरं नाही आहे. म्हणून प्रसिद्धीही वेगळी आहे आणि कीर्तीही वेगळी आहे. पण कीर्ती जीवनामध्ये जर प्राप्त करायची असेल तर सांगितलं की 3 कारणं इथं सांगितले की जीवनामध्ये सत्कार्य होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ज्यांनी ही सत्कार्य केले ना त्यांचीच कीर्ती या ठिकाणी राहिलेली आहे बरं का. दुसरं ते सत्कार्य करत असताना निष्काम भावनेनं म्हणजे त्या कार्यापासून मला काही या फळ मिळेल कशाची अपेक्षा या ठिकाणी न ठेवणं याला निष्कामता असं इथं म्हटलेलं आहे. आणि तिसरं आहे की ते कार्य करत असताना ते कार्य ईश्वरानं प्रेरित असं असलं पाहिजे. ईश्वर प्रेरित जर असेल तरच मात्र या ठिकाणी ही कीर्ती राहते अन्यथा राहत नाही. पहा म्हणून इथे तुकोबारायसुद्धा म्हणून गेलेत की राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिला जगा माझी कीर्ती राहिला जगा माझी कीर्ती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिला त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तुम्ही पहा म्हणजे छत्रपती शिवराय आजही अंतःकरणामध्ये सर्वांच्या आहे. माझे तुकोबराय आजही अंतःकरणामध्ये समाजाच्या आहेत. म्हणजे ज्ञानोबराय असतील सकल संत या ठिकाणी असतील की आजही त्यांची कीर्ती तिन्ही लोकांमध्ये या ठिकाणी गाजते आहेत. कारण का त्यांच्या या अलौकिक या कार्यामुळे कारण सत्कार्य
असलं पाहिजे, ईश्वर प्रेरित या ठिकाणी असलं पाहिजे आणि निष्काम असलं पाहिजे, त्याचीच या ठिकाणी कीर्ती राहते. इथे भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना, अरे तुझ्या जीवनामध्ये अपकीर्ती होईल आणि एक लक्षात ठेव, युद्ध जर केलं आणि जय प्राप्त झाला तर राज्य प्राप्त होईल आणि जरी तुला या युद्धामध्ये पराजय जरी झाला ना तर काय होईल की त्या ठिकाणी स्वर्गाची तुला प्राप्ती होईल. आणि अर्जुना एक लक्षात ठेव की जय आणि पराजय हे दोन्ही ठिकाणी समत्व बुद्धी या ठिकाणी ठेव. त्याला समबुद्धी असं म्हटलेलं आहे. द्वंद्व असेल तर सुख असेल दुःख असेल त्याच्या ठिकाणी सुद्धा समत्व बुद्धी आपली असली पाहिजे. म्हणजे सुखही सारखं आणि दुःखही सारखं असं वाटलं पाहिजे. पहा, जयही सारखा आणि पराजयही सारखा. भगवंत अर्जुनाने तेच सांगतात, तो समत्व बुद्धी समत्व दृष्टीचा विचार या ठिकाणी इथे सांगतात. माऊली या ठिकाणी खूप सुंदर सांगतात. पहा, सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे आणि लाभालाभ धरावे मना माझी. सुख आलं जीवनामध्ये की नुसत्या उड्या मारायच्या आणि दुःख आलं का मात्र असं बसायचं, असं नाही आहे. आणि जय असेल पराजय असेल की दोन्ही ठिकाणी या ठिकाणी तू काय कर, समत्व बुद्धी कर. आणि अर्जुन भगवंत त्याला उपदेश करतात की बाबा रे, नेहमी पुढचा तू काही चिंतन करू नको. पुढं काय होईल आणि काय नाही होईल याचं तू पाहण्याचा विचार तू आज मात्र करू नको. आपल्या जीवनामध्ये आपण पहा, भूतकाळाचं चिंतन आम्ही करत राहतो, भविष्यकाळाचं आम्ही चिंतन करत राहतो आणि आताचा वर्तमान काळ मात्र आम्ही फुकट घालवतो. भूतकाळाचं चिंतन करत राहतो आम्ही, कसा होतो आता, कसा होतो आता, कसा झालो, मी पूर्वी फार श्रीमंत होतो, मी असा होतो, मी तसा होतो, असं तसं बाकी खूप थापा सांगतो. एवढं असलं का एवढं करून सांगतो या ठिकाणी, आहे की नाही. भूतकाळाचं चिंतन करतो किंवा भूतकाळामध्ये कोणी आपल्याला एखादा शब्द बोलला आहे तेच आम्ही धरून ठेवतो. भूतकाळामध्ये घडून गेलेल्या वाईट गोष्टी असेल, चांगल्या गोष्टी असेल, त्याच अंतःकरणामध्ये आम्ही धरून ठेवतो आणि वर्तमान काळ मात्र या ठिकाणी फुकट घालवतो. नाही, काय करतो की भविष्यकाळाचंही चिंतन करत राहतो. नको ते काय, मी असं करील, मी तसं करील, मी अमुक करील, मी तमुक करील, असं चिंतन त्या ठिकाणी करत राहतो. काय वेगवेगळ्या कल्पना त्याच्या मनामध्ये येत राहतात. आता सप्ताह झाल्यावर काय करायचं येतं की नाही त्या ठिकाणी. एकदा एक जोडपं बरं का, आणि नवीनच लग्न झालेलं, दोन्ही नोकरीला जाणारे, मस्तपैकी बंगला वगैरे, छानपैकी नोकरी होती, मोठी नोकरी. रविवारची सुट्टी, बसले दोघे. आज म्हटले काही नाही, सुट्टीचं दिवस आहे, काही नाही. त्यांनी सांगितलं एक काम करा, आज सुट्टी आहे, मस्तपैकी आज काहीतरी पुरी भाजी वगैरे मस्त असं काहीतरी बनव, असं मस्त खाऊ आणि खाल्ल्यानंतर आपण मस्तपैकी फिरायला जाऊ, आज रविवार एन्जॉय करायचं. म्हटलं काय नाही. बसले गप्पा मारता तो म्हटलं हे बघ, आता काय करायचं, आपल्या मुलाला हे बघ, मी आता काय करतो, हे दर महिन्याला 20-20 हजार रुपये बाजूला ठेवतो आहे. LIC पॉलिसी काढली, FD करून ठेवणार, त्याला सगळं पैसा काही कमी पडणार नाही, त्याला असं करणार. त्याला 10वी शिकवणार, 10वीला नंतर 12वीला त्याला मी सायन्सला टाकणार आणि सायन्सला टाकल्यानंतर अख्ख्या तळेगावमधला मोठा डॉक्टर मी त्याला करणार. काय करणार, डॉक्टर करणार म्हटलं. तिला सांगत होता तो, तिने ऐकलं. ते म्हणले हे डॉक्टर फिक्टर काय, हे म्हणले हे म्हणले काय नाही, हे काय 100 रुपये सगळं गोळा करायचं, हे डॉक्टर फिक्टर काय नाही म्हटलं त्याला इंजिनियरच करायचं, आपण मोठा परदेशाला अमेरिकेत त्या ठिकाणी पाठवायचा, मोठा त्या ठिकाणी इंजिनियर करायचं, त्याला सगळं पैसा अडका, सगळं मस्त अमेरिकेमध्ये तो राहील, पैसा त्याला मिळेल. हे डॉक्टरचं हे सगळं म्हटलं काय खरं नाही, हे डॉक्टरचं हे त्याला आपण इंजिनियरच करायचं. नाही, तो म्हटलं मी डॉक्टरच करायचं, ती म्हटली इंजिनियरच करायचं, तो म्हटलं डॉक्टरच करायचं, ते म्हटलं इंजिनियरच करायचं. झालं भांडण. वाडेकर
झालं भांडण. भांडणाला काय लागतं नवरा बायकोच्या, झालं भांडण. दोघांचं भांडण सुरू झालं. ते म्हणले डॉक्टर, हा म्हणतो डॉक्टर, ते म्हणले इंजिनियर, ते म्हणले डॉक्टर, हे म्हणे इंजिनियर. ते म्हणले फुट, म्हणले मला इथं राहायचंच नाही, करीन तर इंजिनियरच करीन, नाही तर मला राहायचंच नाही. चालले म्हणले मी. घेतली, भरली बॅग आणि गेली. बघता काय माझ्याकडं, गेली. गेल्यानंतर आईला सांगितलं, नको म्हणली, हा नवरात नको मला. हे काय म्हणली, नाही नाही माझं ऐकत नाही. हाय म्हटलं, ही ती नको. आणि हे सगळं घटस्फोटावर आलं. घटस्फोटानंतर कोर्टात केस उभी राहिली, हे राहिलं ते राहिलं. विचारलं, म्हणले काय म्हणणे तुमचं. त्याने सांगितलं, बघा नांदवायला यायचं असेल तर येऊ द्या, पण डॉक्टर करत असेल तरच नांदवायला होतं, नाही तर हे थट म्हणणं नाही. अजून बाळ व्हायचंय. तिला विचारलं, म्हटलं काय. ती म्हटली इंजिनियर करत असेल तर मी नांदायला जाईन, नाही तर जाणारच नाही. म्हटले असं आहे का, बरं. आता ते जज काय म्हटले, मुलाला ना, हे झालं तुमच्या दोघांचं, पण मुलाला विचारलं पाहिजे तुला काय व्हायचं, डॉक्टर व्हायचं का इंजिनियर व्हायचंय. ते म्हटलं मुलाला बोलवा. ते म्हटले व्हायचंय अजून. म्हणजे भविष्य काळाच्या चिंतनामध्ये आम्ही काय करतो, वर्तमान काळ या ठिकाणी घालवतो. आणि भगवंत अर्जुनाला या ठिकाणी तेच सांगतात की बाबा रे, तू पुढचा विचार करू नको. या युद्धामध्ये जय मिळेल का पराजय मिळेल याचं तू आज मात्र चिंतन करू नको. अरे जय जरी मिळाला ना की तुला या ठिकाणी राज्य आहे, आणि पराजय जरी मिळाला तरी तुला स्वर्गाची प्राप्ती मात्र आहे. म्हणून तू पुढचा मात्र या ठिकाणी कोणताही विचार करू नको. एक कर धनुष्यबाण घे, उठ आणि तू युद्धाला सुरुवात कर. आणि देवाच्या मात्र या ठिकाणी लक्षात आलं होतं काय, की अर्जुनाला या भ्रांती झालेली आहे. भ्रांती म्हणजे भ्रम. भ्रम त्याला आपण काय म्हणतो, भ्रम. म्हणजे जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्या ठिकाणी दिसणं, याला इथं भ्रम म्हटलंय. आणि भ्रम जर काढायचा असेल तर त्या अधिष्ठानाचं ज्ञान होणं अतिशय महत्त्वाचं आहे. पहा, समजा आपण असा मंद अंधकार येणार असताना चाललो आणि दोरी पडलेली आहे, आणि त्या दोरी पडल्यानंतर काय होतं की आपल्याला त्या दोरी न दिसता काय दिसतो, साप दिसतो तिथं, आणि घाबरतो, आपण पळतो. वास्तविक त्या दोरीच्या ठिकाणी साप आहे का हो, नाही आहे. पण नसतानाही साप मात्र त्या ठिकाणी दिसतो. साळुंके महाराज काय की साप नसतानाही त्या ठिकाणी दिसतो. का दिसतो, कारण ती दोरी आपल्याला त्या ठिकाणी दिसत नसल्यामुळं मात्र हा साप आपल्या ठिकाणी दिसतो. तसंच भगवंताच्या या ठिकाणी लक्षात आलेलं आहे की अर्जुनाला भ्रम झाला आहे. म्हणजे काय की भ्रम असा झालेला आहे की याला अधिष्ठानाचं ज्ञान नाही आहे. अधिष्ठानाचं ज्ञान म्हणजे काय की आपण कोण आहोत हे याचं ज्ञान, याला म्हणतात अधिष्ठानाचं ज्ञान. आपण कोण आहोत, कोण आहोत आपण, सांगा बरं, कोण आहेत आपण. विचार करा तुम्ही, शांत असा डोक्याने विचार करा की आपण कोण आहोत. आपण शरीर आहोत का, शरीर नाही आहे. शरीर एक दिवस जाणार आहे. आम्हाला तुमची खूप आठवण येत होती बरं का. वेळेवर बरोबर लावा, ते सरळ चिरफिर करते आणि क्लिअर आवाज नाही बरं का असा. हां, आता जय श्रीराम. आता भगवंताला या ठिकाणी लक्षात आलेलं आहे की अर्जुनाला झालेला मोह याला निवृत्त करायचा असेल तर याला आत्मज्ञानाची आवश्यकता आहे. याला आत्मज्ञान मात्र त्याला सांगितलं पाहिजे. पण मी काल सांगितलं तुम्हाला की आत्मज्ञान होण्यासाठी किंवा या परमात्म्याचं दर्शन होण्यासाठी अंतःकरणाची तशी भूमिका यामध्ये होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ती भूमिका म्हणजे या ठिकाणी पहिलं अंतःकरण शुद्ध होणं, नंतर ते अंतःकरण स्थिर होणं,
आणि नंतर त्या अंतःकरणामध्ये असलेलं अज्ञान जाणं, ह्या 3 अवस्था इथं पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत आता साधना आरंभाला या ठिकाणी विचार सुरू करतायत. आता इथे क्रमसमुच्चयाचा विचार सांगितलेला आहे. पहा, क्रमसमुच्चय म्हणजे काय की पायरी पायरीनं जाणं. आता आपण बिल्डिंगमध्ये इथे जातो आपल्या हे काय नाही राहायला, आपण पहिल्या पायरीवरती पाय ठेवल्यानंतर एकदम वरच्या पायरीवर पाय ठेवतो का? नाही. पहिली पायरी, नंतर दुसरी पायरी, तिसरी, चौथी, 5वी, याला म्हटलंय क्रमसमुच्चय. क्रमाने या ठिकाणी जाणं अतिशय महत्वाचं आहे. पहा, परमार्थ मार्गामध्ये सुद्धा आम्ही जर पाहिलं तर क्रमाने आपण जर गेलो तरच हा परमार्थ सफल होतो, अन्यथा सफल होत नाही. समजा स्वयंपाक करायचा आहे की नाही, पहिलं फोडणी द्यायला पाहिजे. फोडणी दिल्यानंतर मग त्याच्यात मसाला टाकला पाहिजे, आहे की नाही. मग त्याच्यामध्ये काय असेल ते त्या ठिकाणी पुढचं ते क्रमाने ज्याप्रमाणे आहे ना, तसंच परमार्थामध्ये सुद्धा क्रमानेच या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. आणि नेमकं आमचं त्याच ठिकाणी चुकतं. आम्हाला काय करायला पाहिजे परमार्थामध्ये आल्यानंतर, कोणत्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे, कोणता मार्ग या ठिकाणी संतांनी सांगितलेला आहे, माझ्या ज्ञानोबरांनी या ठिकाणी कोणता मार्ग सांगितलेला आहे, आम्ही कसं गेलं पाहिजे, काय कुठलं केलं पाहिजे, हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे बरं का. एखाद्या गोष्टीचं जर ज्ञान नसेल आणि आपण ती गोष्ट करतोय तर ती व्यवस्थित होणार नाहीये. सगळे महिला वर्ग असतील इथे, स्वयंपाकाचं आपण ज्ञान घेतलंय, ते कसं केलं पाहिजे याचं ज्ञान घेतलं पाहिजे. तसं परमार्थ आम्हाला या ठिकाणी करायचं ना, तर त्या परमार्थाचं ज्ञान घेतलं पाहिजे. आणि तोच साधना आरंभ भगवंत 3ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला या ठिकाणी सांगतात, तो क्रमसमुच्चयाने. आपण पहा की आपल्या अंतःकरणामध्ये 3 दोष आहेत. एक आहे मल, दुसरा आहे विक्षेप आणि तिसरा आहे आवरण. मल म्हणजे अंतःकरणामध्ये पाप करण्याची वासना. आम्ही कितीही जरी म्हटलो की माझ्या मनात काही पाप नाही, मी काही पाप करत नाही, असं प्रत्येकाला वाटतं. पण लक्षात घ्या बरं का, हे पाप मनातून मनाने तरी या ठिकाणी करत राहतो, काहीतरी करत राहतो का की अंतःकरण शुद्धी नाहीये. म्हणून मल दोष त्याला म्हटलं की अंतःकरणामध्ये पाप करण्याची वासना या ठिकाणी येणं. उदाहरणार्थ पहा की कीर्तन प्रवचनाला यायचं, तुटक्या चपला घालायच्या आणि जाताना मात्र मी नाही म्हटलो, कोण म्हण जाताना हा तो आपण नाही करणार, वारकरी आपण बरं का, आपण एक गंमत. तर याला म्हणतात मल दोष अंतःकरणामध्ये आहे. भगवंत येणार नाही बरं का, कारण भगवंत येण्यासाठी हे अतिशय पवित्र असावं लागतं. पहा तुम्ही आपला देवाऱ्यामध्ये भगवंत आपण सगळं त्या ठिकाणी पवित्र ठेवतो, कारण भगवंत त्या ठिकाणी आहे. जसं घर आपण स्वच्छ ठेवतो तसं हे सुद्धा याला स्वच्छ करावं लागेल. याला तुका मने चित्त करा रे निर्मळ, तुका मने चित्त करा रे निर्मळ, मने चित्त करा रे निर्मळ, तुका 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 मने चित्त करा निर्मळ, तुका मने चित्त करा रे निर्मळ. एवोनी गोपाळ राहे तेथे, एवोनी गोपाळ राहे तेथे, तुका मने चित्त करा रे निर्मळ, तुका मने चित्त करा रे निर्मळ. एवोनी गोपाळ राहे तेथे, एवोनी गोपाळ राहे
चित्त करा निर्मळ. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. त्याच ठिकाणी गोपाळ राहतो, अन्यथा तो राहत नाही. दुसरं त्याला विक्षेप. विक्षेप म्हणजे अंतकरणाची चंचलता. अंतकरण स्थिर न राहणं याला विक्षेप असं म्हटलंय. आमच्या अंतकरणात काय भरले हो, काय काय भरले, सारखं चालू आहे. तुम्हाला म्हटलं की 1 मिनिट तुम्ही मनामध्ये कोणताही विचार त्या ठिकाणी आणायचा नाही. पहा करून, आता लगेच नका करू, प्रवचन झाल्यानंतर पहा. मन सारखं चालू आहे, सारखं चालू आहे, असं तसं असं, ही असं म्हटली, ती तसं म्हटली, ते तसं झालं, ते तसं झालं, सारखं त्याचं त्या ठिकाणी चालू आहे. आणि यालाच म्हटलंय विक्षेप. विक्षेप म्हणजे ते स्थिर राहत नाही, चंचल आहे. भगवंताची अंतकरणामध्ये चित्तामध्ये अभिव्यक्ती त्या ठिकाणी होत नाही, चंचल आहे. आणि तिसरं आहे ते आवरण, म्हणजे भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन या ठिकाणी न होणं किंवा त्याला झाकलं जाणं, याला आवरण असं म्हटलंय. आता आपण पहा की ही ती ज्ञानेश्वरी जी आहे, ती ज्ञानेश्वरी 3 भागामध्ये विभागलेली आहे. मी सांगत नाही, माऊली सांगतात बरं का. इथे पहा, एवम कांडत्रय निरूपिणी, श्रुतीची ही कोडीस वाणी, गीता पद्मरत्नांची लेणी लैली असे. माऊली या ठिकाणी सांगतात एवम कांडत्रय निरूपिणी. त्रय म्हणजे 3 कांड आहे त्याच्यामध्ये. एक आहे कर्मकांड, दुसरा आहे उपासना कांड, आणि तिसरा आहे ज्ञानकांड. आता आपण कालपासून जो विचार करतोय, काल ज्ञानाचा विचार इथे या ठिकाणी भगवंतांनी सांगितलाय. आपल्याला कर्मकांडाचा विचार कालही थोडा झाला, आजही आपल्याला कर्मकांडाचा विचार करायचा आहे. म्हणजे आपण कर्मकांडाचा विचार आपण करतोय. इथे पहा, कर्मकांडामध्ये या ठिकाणी निष्काम कर्मयोग सांगितला, कर्मसन्यास योग सांगितला. पण कर्मसन्यास योग हा सामान्याला अवघड आहे, म्हणून निष्काम कर्मयोग सांगितलाय, जो आपण आज पाहणार आहोत. पहा ते आपल्याला पाहायचं आहे आज. दुसरं पहा, अंतकरण आपल्याला स्थिर करायचं आहे. याच्यासाठी काय करावे लागेल? भगवंताची उपासना करावी लागेल. आम्ही जे हरिपाठ म्हणतो, जप करतो देवाचा, या ठिकाणी हे चालू आहे ना, हे कशासाठी हो? तर त्या अंतकरणाला स्थिर करण्यासाठी इथं चाललेलं बरं का. मग त्यासाठी उपासनेमध्ये ध्यानयोग सांगितलेला आहे. ध्यान करायचं, ध्यानाचा विषय आपल्याला पुढे आपण विचार करणार आहोत, पण त्याचा आता फक्त तुम्हाला तोंड ओळख. पण हा ध्यानयोग सामान्याला अवघड म्हटले. योगाची वाटा निघाले गा, त्या दुःखाचाची भागा शेलभागा वाटा आला, असं इथं माऊली म्हणतात. मग काय सांगितलं? भक्तिपंत बहु सोपा. भक्तिपंत बहु सोपा, भक्तिपंत बहु सोपा, भक्तिपंत बहु सोपा, भक्तिपंत बहु सोपा. पुण्य नागवे या पापा, पुण्य नागवे या पापा, पुण्य नागवे या पापा, पुण्य नागवे या पापा. येणे जाणे खेपा, येणे जाणे खेपा, येणे जाणे खेपा, खेपा येणे जाणे खेपा. येण्याची के खंडती, येण्याची के खंडती, भक्तिपंत बहु सोपा, भक्तिपंत बहु सोपा, भक्तिपंत बहु सोपा.
अंतःकरणाची स्थिरता त्या ठिकाणी होईल आणि शेवटी आहे ते ज्ञान. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला पहिलं कर्म करायचं आहे परमार्थामध्ये, नंतर उपासना करायची आहे म्हणजे भक्ती करायची आहे, आणि नंतर ज्ञान आहे. निष्काम कर्मानं अंतःकरण शुद्ध होईल. कर्म करायचं पण कसं करायचं? निष्काम, काही मनामध्ये अपेक्षा ठेवायची नाही, अंतःकरण शुद्ध होईल. भक्ती करायची, उपासना करायची, अंतःकरण स्थिर होईल, आणि नंतर मात्र आवरण म्हणजे या ज्ञानाने हे आवरण त्या ठिकाणी जाऊन या परमात्म्याची प्राप्ती आपल्याला या ठिकाणी करायची आहे. म्हणून पहिला कर्म, नंतर उपासना, आणि नंतर मात्र ज्ञान. पण हे करत असताना, कर्म करताना, उपासना करताना ही निष्काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याच कर्मयोगाचा विचार भगवंत या ठिकाणी सांगतात. कारण एक लक्षात घ्या, मगाशी मी सांगितलं की जशी अर्जुनाची अवस्था आहे तशीच आपली सुद्धा आहे, की आपणही या संसारामध्ये मोहग्रस्त झालेलो आहोत. इतके मोहग्रस्त आहे की आपण काय करायला लागलो? पत्नीला माझं म्हणायला लागलो, पतीला माझं म्हणायला लागलो, मुलाला माझं म्हणायला लागलो, घराला माझं म्हणायला लागलो, पैशाला माझं म्हणायला लागलो, नवे नवे या देहाला मी माझं म्हणायला लागलो. अरे देह आधी काय खरा देह संबंधी पसारा. हा मोहग्रस्त झालेला अर्जुन, माऊली या ठिकाणी म्हणतात पहा, स्वदेहानाम अर्जुनू परदेहानाम स्वजनू संग्रामानाम मलिनू. पुढे संग्रामानाम मलिनू. स्वदेहालाच तो अर्जुन समजतोय, असा मोहग्रस्त झालेला अर्जुन. आणि आपणही त्याच्याहून वेगळं नाही, आपणही अर्जुनच आहोत, बाकी वेगळं नाही. आपण घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे. मुक्त होता परिबळे झाला बध, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे. मुक्त होता परिबळे झाला बध, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे. अहो सप्ताहाला निघायचंय आहे की नाही? काय काय आडवं आलो, काय काय आडवं आलं? शिवाजी महाराज, काल सांगितलं शिवाजी महाराजांना काय आडवं आलं एक दिवस. काय काय आडवं आलं तुम्ही पहा. अहो माझ्या नातवाचं कसं होईल, त्याला कोण सांभाळील, आहे की नाही? आणि त्या मुलाचा डबा कोण देणार मी गेले तर, आहे की नाही? आहे की नाही? आणि माझी सुनबाई, त्या सुनबाईचं कसं होणार, तिला कसं काय आवरणार घरचं. कितीतरी या ठिकाणी आडवं आलं बरं का. तुकोबार आहे या ठिकाणी सांगतात, ती एक सासू आणि ती निघाली पंढरपूरला. दिंडी ठरली, कुठल्या दिंडीत जायचं, काय जायचं, सगळं बोचकं बुचकं सगळं बांधलं, बिछाना घेतला, निघाली दिंडीला. आता दिंडी गावाच्या बाहेर गेली, वेशीच्या पर्यंत गेली, आणि वेशीपासून परत आली घरी, बरं का. कुठं? घरी परत आली. आणि परत आल्यानंतर त्या सुनबाईला म्हणायला लागली, मी सांगत नाही बरं का, तुकोबार या ठिकाणी सांगतात, परिसे गे सुनबाई नको वेचू दूध दही. अगं सुनबाई, दही आणि दूध तू काही नासू नको, मी चालले पंढरपूरला, पण गेल्यानंतर तू काय करशील, माग दूध आणि दही नासवशील. माझे हातीचा कलवडू
मज वाचुनी नको फोडून, है की नाही? उखळ मुसळ जाते माझे मन गुंतले ते, है की नाही? सासूबाई म्हणायला लागली सगळं, अगं असं कर तसं कर, हे राग हे सगळं सांभाळ, या ठिकाणी असं कर तसं कर, सगळ्या सूचना त्या ठिकाणी करायला लागली. पण ती सुनबाई मात्र चांगली होती. सुनबाई म्हणली, अहो सासूबाई एक करा, काय करा? सासूबाई काय करा? सुन म्हणे बहुत निके, आपण यात्रेशी जावे सुखे. सासूबाई स्वहित जोडा, मागील सर्व आशा सोडा. तुम्ही या मागची सगळी आशा सोडा, सगळं घर मी सांभाळतो, तुम्ही काही काळजी करू नका. कोण म्हणले? सुनबाई. चांगली होती बिचारी. पण ही म्हणायला लागली, अरे ती असं म्हणते काय, म्हणजे हिच्या मनात काहीतरी काळं बेरं असलं पाहिजे. हिला असं वाटतंय काय मीच घरातून बाहेर जावं, म्हणजे हिचं राज्य आता सगळं हिलाच आता राज्य हिचं. इथे तुकोबराय म्हणतात, सवतीचे चाळे खोटे म्या जावेसे इला वाटे, आता कासया यात्रे जाऊ, यात्रे जाऊनी काय पाहू. म्हणायला लागली, मुलं लेकरं हे सगळं हेच माझं पंढरपूर आहे, आता कशाला यात्रेला जायचं म्हटले. तुकोबराय म्हणतात, या ठिकाणी हे सगळे जण जे आहेत ना, जण हे मायेमध्ये गुंतलेले आहेत आणि या मायेतून मात्र बाहेर येत नाही. काय करतात तो, की मी आणि माझं याच्यात ते गुंतलेले आहेत आणि याच्यामुळं या परमात्म्याचं दर्शन त्यांना होत नाही. आणि याही अर्जुनाची अशीच अवस्था या ठिकाणी आहे. म्हणून साधनारंभ भगवंत आता त्याला उपदेश करायला सुरुवात करतात की अर्जुना, अरे सगळ्यात महत्वाचं की आपल्या जीवनामध्ये धर्म हा अतिशय महत्वाचा आहे. कारण प्रत्येकानं आपापल्या दृष्टीनं आपापलं काम करणं किंवा आपलं कर्तव्य करणं याला धर्म असं म्हटलंय. धर्म धर्म म्हणजे काय, आपण खूप वेळा धर्म धर्म या शब्दाचं इथं पाहतो. महाभारतामध्ये याची व्याख्या सांगितली, धारणात धर्म इत्याहू धर्मेण विधृता प्रजाहा, की ज्याच्याद्वारे या प्रजेचं कल्याण होतं, ज्याच्याद्वारे या लोकांचं या ठिकाणी उन्नती होती, त्यालाच या ठिकाणी धर्म असं म्हटलेलं आहे. या ब्रह्मदेवानं ज्या वेळेस ही सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी निर्माण करताना त्यांनी या ठिकाणी पहिलं उत्पन्न जर काय केलं असेल तर तो धर्म या ठिकाणी उत्पन्न केलेला आहे. आणि हा धर्म उत्पन्न करताना भगवंतानी या ब्रह्मदेवाने सांगितलं की या धर्माच्या प्रमाणेच तुम्ही या ठिकाणी आचरण कराल तरच तुमचं या ठिकाणी कल्याण आहे. धर्माच्या प्रमाणे आचरण केलं नाही तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं कल्याण होणार नाही. म्हणजे याही लोकामध्ये तुम्हाला दुःखच भोगावं लागेल आणि परलोकातही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला दुःखच भोगावं लागेल आणि अधोगतीने त्या ठिकाणी जाल. म्हणून धर्मानेच या ठिकाणी व्यवहार होणं अतिशय महत्वाचं आहे. नाही झालं तर या ठिकाणी भगवंत इथे प्रत्येकाला शिक्षा हा करतोच. आणि एक लक्षात घ्या, हे संपूर्ण विश्व जे चालतं ना, विश्व त्या भगवंताच्या नियमाने, भगवंताच्या ईशनाने, ईशनशिलात ईश्वरा तो ईशन भगवंत या ठिकाणी या सृष्टीचं नियमन करतो. जो अधर्माने वागतो त्याला या ठिकाणी शिक्षा करतो आणि जो धर्माने वागतो त्याला त्या ठिकाणी काय करतो, सुख देतो. म्हणून धर्म याची व्याख्या पाहत असताना आपण धर्म हा अतिशय व्यापक स्वरूपाचा धर्म इथं सांगितलेला आहे. एक व्यक्ती आणि समाज, निसर्ग आणि परमात्मा एवढी व्यापकता या धर्माच्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. एखादा म्हणेल की मी वाटेन तसा वागेल,
पण मला मात्र या ठिकाणी काही होणार नाही. परंतु असं मात्र या ठिकाणी नाही आहे. जो जसा अधर्माने वागे ना त्याला तशाच अधर्माने त्याला त्याप्रमाणे भगवंत शिक्षा करत असतात. धर्माची तो मूर्ती, 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 धर्माची तो मूर्ती. पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवे दातारा, मज सोडवे दातारा. पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. पाप 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 पुण्य तुझे हाते, पाप पुण्य पाप पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवे दातारा, मज सोडवे दातारा, मज सोडवे दातारा. आपल्या वाट्याला आलेली जी काही कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण या ठिकाणी करणं याला स्वधर्माचरण असं म्हटलंय. यथा सांग. स्वधर्माचरण म्हणजे स्व म्हणजे आपल्या काही वाट्याला जी आलेली असतात ती कर्म आपण करणं याला. पण ती कर्म करताना योग्य तऱ्हेनं करणं हे अतिशय महत्वाचं आहे. माऊली या ठिकाणी खूप सुंदर स्वधर्माचा विचार 3ऱ्या अध्यायामध्ये इतका सुंदर स्वधर्माचा विचार या ठिकाणी सांगितलेला आहे. पहा, कारण अर्जुनाला स्वधर्म, अर्जुन या ठिकाणी स्वधर्माला विसरलेला आहे. अर्जुन क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचा धर्म काय आहे? युद्ध करणं हे त्याचा धर्म आहे. या पाप्यांना, या आतताईंना मारणं हा क्षत्रियाचा धर्म आहे. या पृथ्वीला या पाप्यांपासून सोडवणं हा या क्षत्रियाचा धर्म आहे. आणि हाच धर्म मात्र अर्जुन या ठिकाणी करत नाही. आणि करत नसल्यामुळे भगवंत या ठिकाणी स्वधर्माचरणाचा विचार इथे सांगतात. धर्माचा विचार व्यापक स्वरूपाचा आहे. अनेक पुढे मी सांगेल. आता माझं कर्तव्य काय आहे, मी कोणत्या वर्णामध्ये आहे, कोणतं कर्तव्य आहे, कोणत्या आश्रमामध्ये आहे मी, याचं भान आपण ठेवून ही कर्म या ठिकाणी करणं महत्वाचं आहे. म्हणतात पहा, अगा जया जे विहित तेची ईश्वराची मनोगत. आणि जर का त्या स्वधर्माच्या प्रमाणे आचरण मात्र आपण जर केलं ना तर आपण भगवंताला प्रिय होतो बरं का. आणि भगवंत आपल्याला प्राप्त होतो. अतिशय महत्वाचं ऐका बरं का, अतिशय महत्वाचं, अतिशय महत्वाचं बरं का. लक्ष देऊन ऐका. इकडं लक्षात घ्या की नुसतं देवदेव करणं हे सगळं आपण करतो, हे करू नये असं कुठलंही नाही, पण करायचं आहे. पण हे करायचं, पण मात्र आपण आपलं आचरण नीट ठेवायचं नाही. म्हणजे
सकाळी देवाची पूजा करायची, मस्त पूजा करायची, गंध बिंद ठोकायचं, सगळं आहे, निघायचं घराच्या बाहेर. पण घराच्या बाहेर निघाल्यानंतर त्या व्यापाऱ्यांनी काय करायचं, लोकांना पैशाला लुबाडायचं आहे. त्या नोकरी करणाऱ्यांनी काय करायचं आहे, भ्रष्टाचार करायचा आहे, पैशाचं अणितीने पैसा त्या ठिकाणी गोळा करायचा आहे. हे या ठिकाणी आचरण बरोबर नाही, हे आचरण या ठिकाणी योग्य नाही. स्वधर्माचरण विशेषतः परमार्थिक माणसाने ते व्यवस्थितच केलं पाहिजे. बाकीच्या सामान्य लोकांचं तर सोडून द्या, पण परमार्थिक माणसानं आपलं स्वधर्माचरण हे अतिशय योग्य तऱ्हेचं या ठिकाणी असणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग इथं माझ्या जीवनामध्ये माझं कर्तव्य काय आहे, मी कोण आहे, मी शेतकरी आहे, मग मी शेती योग्य पद्धतीनं मी केली पाहिजे, हे माझं स्वधर्माचरण आहे. मी व्यापारी आहे, मी योग्य तऱ्हेने माझा व्यापार या ठिकाणी केला पाहिजे, एक ठराविक नफा त्या ठिकाणी घेतला पाहिजे, कमवलं पाहिजे. किंवा मी कोणी असेल, नोकरदार असेल, विद्यार्थी असेल, त्याने अभ्यास मात्र केला पाहिजे. स्त्री असेल, त्यांनी काय केलं पाहिजे, आपलं काहीतरी कर्तव्य या केलं पाहिजे, म्हणजे स्त्री धर्म आपण केलं पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, धर्माची व्याख्या पाहत असताना अतिशय व्यापक स्वरूपाची आहे. धर्म हे सांगत असताना सांगितलं की राजधर्म, राजधर्म म्हणजे राजानं काय केलं पाहिजे, त्याचं कर्तव्य काय, त्याचप्रमाणे त्याने वागणं, याला म्हणले स्वधर्माचरण. आणि स्वधर्माचरणाने वागल्यानंतरच देवाची प्राप्ती होते. देवाला आपण आवडतो, अन्यथा आवडत नाही. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर याचा विस्तारामध्ये इथे दिलेला आहे. पहा, प्रजेचाही धर्म असेल, सीधार धर्म आहे, पती धर्म आहे, कुळ धर्म आहे, पत्नी धर्म आहे, सासूचाही काही धर्म आहे, आणि सुनेचाही काही धर्म या ठिकाणी आहे बरं का. सासूनी काय केलं पाहिजे, की सुनेला सांभाळून घेतलं पाहिजे, आणि सुनेनी काय केलं पाहिजे, सासूचं ऐकलं पाहिजे. एक नवीनच लग्न झालेली आणि एक 4-6 महिने गेल्यानंतर त्या काय झालं की ती सासू काय झाली होती, सासू त्या ठिकाणी झोपाळ्यावर बसलेली होती. नंतर ती सुनबाई घरामध्ये आली. आल्यानंतर ती काय झाली की त्या स्टूलावर जाऊन बसली. तर ती सासू म्हटली, अहो बस इथं झोपाळ्यावरती. ते म्हटले, नाही अहो सासूबाई, काय आपण सासू आपल्या शेजारी बसणं योग्य नाही, आपण ज्या आसनावर बसू ना त्याच्या खाली आसनावर आम्ही बसलं पाहिजे सोनबाईनी. म्हटले असं का, म्हणलं हो. म्हटले तू आता मी आता त्यामुळे स्टूलावर बसले आपल्यापेक्षा खालच्या आसनावर. म्हटले असं का, म्हणलं हो. म्हटलं मी जर स्टूलावर बसले तर तू कुठं बसशील. ते म्हटलं मी खाली जरा पाटावर बसेन. म्हटले आता त्या सासूनी तरी गप बसावं की नाही. ते म्हटले मी पाटावर बसले तर तू कुठं बसेल. ते म्हटले मी जमिनीवर बसेल. आता तरी गप बसावं की नाही. ते म्हटले मग मी जमिनीवर बसले तर तू कुठं बसशील, कारण आता खाली कुठं जाणार. ते म्हटले मी खड्डा घेईल आणि तिच्यात तुम्हालाच तिच्यात बुडून टाकेल, बाकी काय नाही करत. इथे पहा की सासू धर्म असेल, पती धर्म असेल, विद्यार्थी धर्म असेल, व्यापारी धर्म असेल, शेजार धर्म असेल, प्रत्येकानं ज्याचं त्याचं कर्तव्य त्याला जे काही प्राप्त झालेलं आहे त्याप्रमाणे ते वागणं, यालाच स्वधर्माचरण इथं म्हटलेलं आहे. स्त्रीला सुद्धा काय सांगितलंय की पतीच्या मनोगताप्रमाणेच वागणं हा पतिधर्म या ठिकाणी सांगितलंय. मी सांगत नाही, माऊली सांगतात. पहा, पतीची या मता अनुसरोणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटीची तो. इकडे बघा, लक्षात घ्या की देव अनायासाने प्राप्त होतो बरं का पतीची सेवा केल्यानंतर. मी सांगत नाही, अनेक पुराणामध्ये त्या ठिकाणी उदाहरणं तिथं दिली. तू कामने, आपल्याला वेळ कमी आहे, चिंतन भरपूर राहिले त्यामुळे आता प्रमाण कमी. एक लक्षात घ्या, जो वारकरी संप्रदायाचा जो विठ्ठलेश परमात्मा, हा विठ्ठलेश परमात्मा हा जो आलाय तो पुंडलिकाच्या मुळं आलाय. पण पुंडलिकाने काही देवाचं नामस्मरण केलेलं नव्हतं.
देवाचा काही धावा त्या ठिकाणी केलेला नव्हता. तर त्या पुंडलिकाने आपला स्वधर्माचरण म्हणजे काय केलं होतं, आपल्या आईवडिलांची तो सेवा करत होता. मुलाचा धर्म या ठिकाणी काय आहे की आई वडिलांची सेवा करणं. एक लक्षात घ्या, ज्या संप्रदायाचा ठिकाणी पाहतो त्या संप्रदायाचं दैवत जे आलंय ना, त्या सेवेच्या मुळं या ठिकाणी भगवंत आलाय. पहा, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या म्हणत असे. म्हणून प्रत्येकानं इथं स्वधर्माचरण अतिशय महत्त्वाचं सांगितलंय आणि स्वधर्माचरणानेच देव प्राप्त होतो. एक लक्षात घ्या, जे जे कर्तव्य तुम्ही योग्य तऱ्हेनं कराल तर त्या ठिकाणी देवाला संतोष पावाल आणि संतोष पावल्यानंतर काय होईल, त्या भगवंताच्या ठिकाणी तुम्ही सहजतेनं इथं जाल. माऊली म्हणतात, देखा सुधर्माते भजाल तरी कामधेनू हास होईल, प्रज्ञा हो न संडेल तुमते कदा. माऊली सांगतात की या सुधर्माचरणाने तुम्हाला कामधेनू म्हणजे तुम्ही जी जी काही अंतकरणामध्ये इच्छा कराल ती या ठिकाणी त्या मनुष्याची पूर्ण होत असते. कोणाची? जो आपल्या स्वधर्माचरणाने वागत असतो. घाबरू नका, ती मांजरेवर का तिथं आली ती असं म्हणायला नको की नाही प्रवचनाला कोणी कुत्रही नव्हतं आणि मांजरही नव्हतं म्हणून ते मांजर त्या ठिकाणी आलं बरं का. हो, देवच येतं. अर्जुना, अरे क्षत्रियाचं मुख्य कर्तव्य आणि युद्ध करणं आहे आणि या युद्ध करण्यामुळं काय की या पापी लोकांचं नष्ट करणं हेच तुझं आणि कर्तव्य. आणि तू त्या कर्तव्याच्या ठिकाणी आता तू तत्पर हो आणि काय कर की हे युद्धाला तू आता तयार हो. माऊली खूप सुंदर या ठिकाणी सांगतात. पहा की म्हणून स्वधर्म हा सांडील, पापा वरपडा होसील आणि अपेक्षतेनं वचेल कल्पांतवरी. जर का आपण परमार्थ करतोय, सगळं करतोय आणि स्वधर्माचरण आपण करत नसेल तर काय होईल, सांगतात की पापाचरणाला आपण भागू. कारण मनुष्य जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर आचार जीवन, भाव जीवन आणि ज्ञान जीवन असं म्हटलंय. आचार जीवन म्हणजे ही स्वधर्माचरण म्हटलंय आणि भाव जीवन म्हणजे भक्ती, भगवंताच्या विषयी भाव असण्याला भक्ती भाव जीवन म्हटलंय. आणि विचार जीवन म्हणजे या ज्ञान जीवनामध्ये ठिकाणी सांगितलेलं आहे. तुम्ही पहा, संत जीवनामध्ये आपण पाहिलं तर संतांनी आपापली कर्म या ठिकाणी चोख केलेली आहे. कोणतेही संत तुम्ही दाखवा, माझ्या गोरोबा काकांनी मडकी घडवण्याचं काम केलंय आणि त्याचबरोबर भगवंताची भक्ती केली आहे. सावता मिळाली आहे आणि मगच भक्ती केलेली आहे. संत रोहिदासांनी चर्मकाराचं काम केलंय पण त्याबरोबर भक्ती केली, भगवंताची प्राप्ती केली आहे. माझे तुकोबाराव पाय, माझे नामदेवराय पहा, सगळं या पहा. माझे गुरुवर्य महाराज सांगायचे की परमार्थिक मार्गानं आईत खाऊ आणि लांडग्याचे भाऊ असं व्हायचं नाही अजिबात. तर माझे गुरुवर्य महाराज सुद्धा स्वतः नोकरी केली, इन्स्पेक्टर होते, नोकरी केली. नोकरी करून पाहिलं की आपल्याला पेन्शन किती येते त्याच्यावर आपलं भागतं का, मग राजीनामा देऊन टाकला, VRS घेतली आणि त्याच्यावरती समाजाचा पैसा वापरला नाही. माझे श्री गुरु साखरे महाराज असतील, महाराजांनी सुद्धा त्यांची शेती किंवा प्रकाशनाच्या वार्तून जो पैसा आहे त्याच्यावरतीच उदरनिर्वाह आजही चालतो. समाजाच्या पैशाचा या ठिकाणी हे नाही आहे. म्हणून स्वधर्माचरण हे अतिशय महत्त्वाचं आहे. संत जीवन तुम्ही पहा की संत जीवन आपापली कर्म आणि चोख करत आणि त्यांनी या भगवंताला इथे प्राप्त केलेलं आहे. म्हणून गुरुदेव महाराजांनी सुद्धा आम्हालाही तेच सांगितलं की पहिलं आपलं कोणाकडे हात पसरायची वेळ आली नाही पाहिजे. म्हणून मेडिकल स्टोअर चालवलं काही दिवस, पण लक्षात आलं की आता याच्यामध्ये काही खरं नाही. मग 8-10 वर्षापूर्वी गुरुदेव महाराजांना विचारलं की गुरुदेव महाराज याच्या भाड्यावरती माझं भागेल काही नाही, आता मला पत्नी आणि मीच आहे, मुलगी आहे, बाकी काही नाही, माझं सगळं भागेल. म्हणजे भागेल म्हणजे ठीक आहे, म्हणजे आपल्या आशीर्वाद असल्यावर काही कमी पडणार नाही. आणि खरंच मला अजूनही काही कमी पडत नाही. कुठेही 1 रुपया या ठिकाणी मागायची, कोणालाही हात पसरायची गरज लागत नाही. हे भाडं येतं मला बरोबर, सगळं भरपूर येतं आणि त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह चालतो. म्हणून
आम्ही जर पाहिलं तर स्वधर्माचरण करत असताना आपापली कर्म या चोखतेनं राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून हे स्वधर्माचरण करत असताना या ठिकाणी माऊली खूप सुंदर आपल्याला इथे सांगतात की या भगवंताची काय करायची आहे, सेवा आपल्याला करायची आहे. आणि ती सेवा करत असताना काय करायचं आहे की त्याची भक्ती करत करत ही भगवंताची सेवा करायची. म्हणतात पहा, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा ते तुष्ट येईल, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेत, ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते अपेसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसींचे. काय की तुम्ही देवाला भजाल म्हणजे देवाचा तुम्ही भक्ती केली, काय होईल, देव तुम्हा तुष्ट येईल, देवाला त्या ठिकाणी प्रसन्नता प्राप्त होईल. आणि मग तो देव काय करेल, तुम्हाला प्रसाद देईल. मग तुम्ही जी जी काही मनामध्ये इच्छा करा ना, ती इच्छा करण्याचं काम या भगवंत करत असतो. म्हणून या स्वधर्माचरणामध्ये माऊलीने सांगितलं की ती भक्ती करत असताना आपली रोजची दिनचर्या, या दिनचर्येमध्ये आपण भगवंताचं देवपूजा असेल, उठल्यानंतर आपला नित्यनेम जे गुरूंनी सांगितलेला असेल, जप करा, तप करा, हरिपाठ आपण म्हटला पाहिजे. या भगवंताचं उपासना करा आणि मग आपल्या कामात स्वधर्माचरणाला करा. आणि पुढे काय करा, कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. आणि हे जणी तुम्ही कराल तर मला सांगताय की वाचा शुद्धी पावाल, आज्ञापक होवाल, म्हणे तुमते मागतील महारिद्धी असं म्हटलंय. कारण या भगवंताच्या दिनचर्येने आपण जर पाहिलं तर आपल्याला 5 गोष्टी ह्या सहजतेनं प्राप्त होतात बरं का. एक आहे लक्ष्मी, कारण नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. दुसरं आहे आरोग्य, तिसरं आहे बुद्धी, चौथं आहे आयुष्य आणि 5वं आहे प्राप्त होईल. आणि या दिनचर्येचा विचार आपण पाहिला तर यामध्ये भगवंताची उपासना सांगून तुम्ही देवा ते भजाल सुंदर इथे सांगतात. आणि पुढे माऊली सांगतात की संपत्ती जात अगवे, हे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्मी यज्ञ अर्पावे अधिपुरुषी. काय करा की आपलं सुधर्माचरण करत असताना त्याप्रमाणे कमवा, पण ते कमवत असताना काय करा, ते कमवलेलं ते भगवंताला तुम्ही अर्पण करा. आज मी काही कमवलं असेल तर भगवंत करा की भगवंता हे तुझं आहे, जी काही संपत्ती, घर तुझं आहे, जी संपत्ती असेल ती भगवंताला अर्पण करायची. आणि अर्पण करत असताना शास्त्राने सांगितलंय की 1/10 भाग आपण त्या भगवंताला दिला पाहिजे बरं का. या भगवंताच्या कार्यामध्ये कुठेही तुम्ही दान करा बघा, तुम्ही दान करांना तुम्हाला काही कमी पडणार नाही. पहा भगवंताचीच आज्ञा आहे या ठिकाणी. बरीच प्रमाणे मला तिथं वेळ लागेल, याच्यावर बोलायचं म्हटलं तरी अर्धा 1 तास त्या ठिकाणी जाईल. कारण तुम्ही पहा मारवाडी समाज असेल, ही सगळी लोक पहा, टाटा बिर्ला, ही लोक दान करतात, त्यांच्याकडे संपत्ती ही वाढत जाते. म्हणून शास्त्राने सांगितलं की तुम्ही दान करा. मग माऊली येतात पहा, म्हणून स्वधर्मी जे आर्जे ते स्वधर्मीची विनियोगी जे, आणि उरे ते भोगी जे संतोषेशी. म्हणजे स्वधर्मानेच अर्जन करायचं, म्हणजे योग्य मार्गाने पैसा मिळवायचा, स्वधर्मी जे आर्जे, आणि स्वधर्मीचे विनियोगीचे त्या स्वधर्मामध्ये विनियोग करायचा, म्हणजे 1/10 भगवंताला भगवत कार्यामध्ये दान करायचं. आणि उरलेलं 90% म्हणजे उरे ते भोगी जे संतोषेशी. आणि असं जर केलं तरच आपण जर पाहिलं तर त्या सुखाची प्राप्ती होईल, नाहीतर खरोखर आपल्या घरामध्ये इथे सुख होत नाही. म्हणून ती संपत्ती मिळवत असताना ती विहित मार्गाने कमवली पाहिजे. तुकोबा येणार पहा, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहाराने या ठिकाणी धन कमवायचं आहे. उदास विचारे म्हणजे जसं माऊली सांगतात की भगवंताला अर्पण करायचं आहे, आणि मग उदास विचाराने काय हे माझं नाहीये, हे भगवंत सगळंच तुझं. आणि जर का या सुधर्माचरणाने आचरण करणार नाही तर माऊली पुढे सांगतात का झाली या सकळ संपदा,
जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होऊन या स्वादा इंद्रियांच्या. ही संपत्ती आपल्याला कोण देतो? आपण कमवतो का देव देतो आपल्याला? सांगा, बोला, खरं बोला. देव देतो. कोण देतो? शिवाजी महाराज कोण देतो आपल्याला संपत्ती? देव देतो. देव देतो बरं का आपल्याला संपत्ती. आपण कमवतो नाही. आपण किती, इथे पहा की देव जर द्यायला लागला ना तर आपल्याला किती घेऊ असं होईल, आणि देव जर न्यायला लागला किती पकडून धरा तो घेऊन जातो बरं का, असं म्हटले. अनंत हस्ते कमलावर आणि किती देशी घेशी तो कराने. किती घेशील द्यायला लागला तर इतका देतो किती घेऊ असं होईल, आणि जर न्यायला लागलो किती रक्षसी तो कराने, किती दाबून धरा तो घेऊन जातो बरं का, लक्षात घ्या. मग इथे माऊली सांगतात, तीही यज्ञ भाविक सुरी जिहे संपत्ती दिली पुरी, तया सर्वात्मक सर्वेश्वरी न भजेल जो. ती संपत्ती तुला भगवंताने दिलेली आहे, आणि अशी भगवंताने दिलेली संपत्ती असतानाही तू त्याचं भजन मात्र तू करणार नाही. माऊली या ठिकाणी सांगतात पहा, विमुख होईल गुरुभक्ती आदरण करील अतिथी, संतोष नेतील ज्ञाती आपुलिये. बराच त्या ठिकाणी विचार आहे. ते सांगतात, मग तया अपाव थोर आहे जेने हातीचे सकळ जाये, देखा प्राप्तेही न लाये भोग बघू. त्याला सगळं मी प्राप्त करून देईल, बंगला देईल, घर देईल, गाडी देईल, पत्नी देईल, पण त्याला मात्र भोग मात्र भोगून देणार नाही. पैसा कमवतो, पळ पळ पळतो, टीव्ही आणतो किती हजाराचा, 50,000चा, पण पाहायला त्याला मिळतं का? नाही. हा दिवसभर बाहेरच पळतोय. त्याला भोग भोगून देत नाही बरं का देव. सगळं संपदा असते, सगळं असतं, पण त्याला मात्र भोग मात्र भोगून देत नाही. त्याला ते डायबिटीजच होतं आहे की नाही, त्याला ताकाचं पाणी आणि बाजरीची भाकरी खाऊ देत नाही त्या ठिकाणी. कारण माऊलीच मग त्या अपावतोर जेणे हातीचे सकळ जाय. मी सगळं त्या ठिकाणी हातातलं त्याचं काढून घेतो, हे तर सोडून द्या, पण शेवटी हे शरीर सुद्धा काढून घेतोय देव आपलं, आहे की नाही. अनंत खालच्या योनीमध्ये साप डुक्कर आहे की नाही, अनंत योनीमध्ये भगवंत, मी पुढे सांगणार आहे की त्या ठिकाणी त्या योनीमध्ये तो भगवंत तिथं घालतोय. म्हणून ही संपदा तुला दिलेली आहे. मग शरीर संपदा असेल किंवा धन संपदा असेल तर ते शरीर सुद्धा भगवंताच्यासाठी आपण या स्वधर्माच्या आचरणामध्ये इथे सांगत असताना, तैसा स्वधर्मी जरी लोपला तरी सर्व सुखांचा धारा मोडला, जैसा दीपासवे हरपला प्रकाश उदया. तुम्ही पहा, जे जे स्वधर्माचरणाने राहत नाही, वागत नाही ना, त्यांच्या घरी जाऊन पहा. तुम्हाला घरात गेलं की प्रसन्नता वाटणार नाही. वारकऱ्याच्या घरात जा, साधं असेल पण असं घरात गेल्यावर प्रसन्नता वाटेल त्या ठिकाणी. म्हणून हा स्वधर्म करत असताना माऊली अतिशय महत्त्वाचं सांगतात, तो स्वधर्माचं आचरण करत असताना निष्कामतेनं या ठिकाणी करायचं आहे. आपण मुलांची सेवा करत असेल, पतीची सेवा करत असेल, आपण नोकरी करत असेल, पण हे करत असताना करण्यामध्ये समजायचं का हे भगवंता, हे मी तुझ्यासाठी करतो आणि तुला अर्पण, हे माझं मात्र या ठिकाणी नाही, हे तुझंच आणि तुला हे अर्पण. अशाच बुद्धीनं या ठिकाणी हे स्वधर्माचं आचरण मात्र करायचं आहे. आणि याच पद्धतीमध्ये जर स्वधर्माचं आचरण केलं तरच या भगवंताची या ठिकाणी प्राप्ती होते. म्हणून हे स्वधर्माचरण भगवंत सांगतात, अर्जुनाला सांगतात की ते तू कसं कर, निष्काम कर, म्हणजे अंतःकरणामध्ये कशाचीही इच्छा वासना मात्र न राहील असं कर. हे युद्ध तू कर, पण या युद्धापासून मला काही मात्र प्राप्त होईल अशी ठिकाणी इच्छा करू नको. आणि हे युद्ध मी करतो किंवा हे मी करतो असा अहंकार ठिकाणी अंतःकरणामध्ये धरू नको. कारण सगळं करणारा कोण आहे? सगळा भगवंत. आपण मात्र या ठिकाणी करता नाहीये. भगवंत दुसऱ्या अध्यायामध्ये आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्माचा निषेध सांगतात, आणि अर्जुनाला मात्र इथे सांगतात की अर्जुना तू युद्ध कर. त्यावेळेस अर्जुन आता देवाला म्हणायला लागला की देवा
तू एकदा सांगतो ज्ञानयोग आणि आता पुन्हा सांगतो कर्मयोग, मग नक्की काय करायचं? नक्की ज्ञान की कर्मयोग? दोन्हीपैकी एक काहीतरी नीट सांग, हे की ते आहे की नाही? जेवायला येणार हा हा आणि नाही नाही, तुम्ही येणार का नाही येणार नक्की काहीतरी सांगा. तसं ज्ञानयोग की कर्मयोग हे काहीतरी सांगा. त्यावेळेस देवाने सांगितलं की अरे ज्ञानयोग आणि कर्मयोग दोन्ही या ठिकाणी सारखेच आहे, कारण दोघांनाही फळ मात्र सारखंच आहे. ज्याप्रमाणे इथे माऊली खूप सुंदर याचं सांगतात की एखाद्या झाडाला आंबा जर लागलेला असेल आणि तो आंबा एका मुंगीला खायचा आहे आणि तो आंबा एखाद्या पक्षाला खायचा आहे, तर तो आंबा पक्षी कसा खाईल आणि मुंगी कसा खाईल पहा. मुंगी काय करेल? ती अशी हळूहळू जाऊन त्या झाडावर चढेल आणि त्या आंब्याच्या जवळ जाऊन ते आंबा त्या ठिकाणी खाईल. आणि पक्षी मात्र काय करेल? तो पक्षी उडून डायरेक्ट त्या आंब्यावरती मात्र जाऊन असेल तो आंबा तिथे खाईल. इथे माऊली सांगतात की दोन मार्ग सांगितले, एक ज्ञान मार्ग आणि एक कर्म मार्ग. माऊली इथे सुंदर सांगतात पहा, उत्प्लवना सारिका पक्षी फळासे झोंबे जैसा. पुढे देखे सांगे किरू केवी तैसा पावे वेगा. तो पक्षी काय करेल? त्या फळावरती उडून जाऊन त्या ठिकाणी ते फळ खाईल, पण मुंगी मात्र त्या ठिकाणी हळूहळू जाईल. तसं हळूहळू ढाळे ढाळे घेऊ तिने एक वेळे त्या मार्गाचे निबळे निश्चित ठाके. तसं संत आणि गुरु या ठिकाणी माऊली या ठिकाणी सांगतात की कर्म मार्ग जो निष्काम कर्म मार्ग आहे, तो निष्काम कर्म मार्ग म्हणजे हळू चालण्यासारखा आहे. म्हणून म्हटलं हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. तसा निष्काम कर्मयोग अर्जुना तुला करणं इथं महत्वाचं आहे. निष्काम कर्मयोग म्हणून परमार्थामध्ये पहिलं काय करायचंय? निष्काम कर्मयोग करायला माऊली इथे सांगतात पहा, कारण अधिकार तैसा करू उपदेश. आता एखादा वयस्कर मनुष्य आहे आणि याच्यासारखा तरुण मुलगा आहे आणि त्याला सांगितलं जा पळत पळत त्या जिन्यावरती, नाही का, तर हा एकदम पळत पळत जाईल. पण एखादा वयस्कर मनुष्य काय करेल? आहे की नाही, असं मांडीवर पाय देऊन देऊन त्याला सगळं जड करत तो जाईल. का? ती अधिकार त्या ठिकाणी वेगवेगळा आहे. म्हणून अधिकार तैसा करू उपदेश, साये ओझे त्यास जैसे तैसे. म्हणून संतांनी अधिकाराच्या ठिकाणी सांगितलंय. म्हणून आपल्या सामान्यासाठी सांगितलं तो निष्काम कर्मयोग. तो निष्काम कर्मयोग आणि या निष्काम कर्मयोगानेच इथे भगवंताची प्राप्ती होईल, पण क्रमसमुच्चयाने. कारण त्या निष्काम कर्मयोगाने काय होईल की अंतःकरण शुद्ध होऊन त्या भगवंताची प्राप्ती होईल. इथे पहा माऊली सुंदर म्हणतात पहा, पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. म्हणजे काय की कर्म या ठिकाणी केलं आणि त्याच्यापासून काही इच्छा भगवंताची आपण भक्ती केली, भगवंताचं काही काम केलं, सप्ताहाला आलो, सप्ताहामध्ये सेवा केली, सगळं झाड लोट केलं आणि काय केलं, पैशाची जर तिथं मागणी केली तर काय होईल? हो, त्याच्यापासून पुण्य तयार होईल. आणि देव काही जे पुण्य आहे किंवा इथं इच्छा केली काय, माझ्या बबीचं लग्न होऊ दे, माझ्या पाप्याला नोकरी लागू दे, किंवा माझ्या संसारात काहीतरी होऊ दे, मला बंगला होऊ दे, गाडी होऊ दे, त्याप्रमाणे देव देईल. कारण पुण्यात्मके पापे नरका पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईल. जी जी इच्छा कराल त्या प्राप्त होईल. कारण ते पुण्याला पाप म्हणतात. कोणतं पुण्य? की ज्या पुण्यामध्ये तुम्ही पुण्य करताय पण त्या पुण्य करताना त्याच्यापासून काही अपेक्षा ठेवली ना तर त्याच्यापासून पाप असं माऊली या ठिकाणी म्हणतात. कारण का? ते पुण्य तुम्हाला ईश्वराकडे देणार नाही, तुम्हाला ती वस्तू मात्र प्राप्त करून देईल. मग करायचं काय? कर्म करायचं, पण त्या भगवंताला सगळं अर्पण करायचं. आणि मी हे करतो हा अहंकार धारण करायचा नाही. तसं अर्जुनाला भगवान सांगतो की अर्जुना तू उठ, हे युद्ध कर, पण हे युद्ध मी करतोय असा अहंकार तू धारण करू नकोस आणि याच्यापासून काही फलाची प्राप्ती होईल इच्छा करू नकोस.
कर्माचा विचार पाहत असताना इथे शास्त्राने खूप मोठा विचार इथं सांगितला आहे. एक 10 मिनिटात तुम्हाला सांगून आपली सेवा संपवायची आहे. कारण निष्काम कर्मयोगामध्ये कर्म पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कर्म म्हणजे काय हो, तर काया वाचा मन याद्वारे होणाऱ्या क्रियेला कर्म असं म्हटले. म्हणजे शरीराने काही केलं, वाचेने आम्ही काही स्तुती केली, कोणाला शिव्या दिल्या, किंवा काही वाचेने आम्ही ज्ञानेश्वरी वाचली असेल, काय केलं असेल ते, आणि मनाने काही सुद्धा आम्ही जर काही केलं असेल ना, त्याला कर्म असं म्हटलेलं आहे. आता या कर्मामध्ये वेदबोधित कर्म, पुन्हा मनुष्यकृत कर्म आहे. वेदबोधित कर्मामध्ये विहित कर्म आणि निषिद्ध कर्म असं म्हटलंय. विहित कर्म म्हणजे काय, की जे जे शास्त्राने सांगितलंय, देवाने सांगितलंय, वेदाने सांगितलंय, संतांनी सांगितलंय, त्या त्याप्रमाणे आचरण करणं, त्यालाच या ठिकाणी विहित असं म्हटलंय. म्हणून माऊली इथे म्हणतात पहा, अगा जया जे विहित तेचे ईश्वराचे मनोगत. ज्याला जे विहित ते वागणं. दुसरं म्हणजे निषिद्ध, काय बाबा चोरी करायची, पाप करायचं, काही या ठिकाणी भ्रष्टाचार करायचा, अनेक प्रकारचे, तिथं बराच विस्तार आपल्याला तिथं काही पाहायचं नाही. त्याला निषिद्ध कर्म असं म्हटलंय. म्हणजे नका करू असं सांगितलं, त्याला निषिद्ध कर्म असं म्हटलेलं आहे. आणि हे निषिद्ध कर्म अधोगतीला नेणार आहे बरं का. एक काय झालं, एक जण बाजारामध्ये बिडी विकत होता. काय विकत होता? बिडी. आता आपण पित नाही बरं का वारकरी, पण बिडी विकत होता. तो बोला, मेरी बिडी जो पिएगा ना वो बुडा नहीं होगा. काय होणार नाही, तो म्हटला कभी बुडा नाही होगा. घेतली ना लोकांनी, म्हटले बरं आहे आपलं म्हातारा होणार नाही. बिडी घेतली, एकाने बिडी घेतली, पण ते बिडीचं असं आहे बरं का, तंबाखू बिडीचं. तुम्ही पहिल्यांदा आनंद याने घ्याल ते, पण त्याची मात्र सवय लागते बरं का. आणि सवय लागल्यानंतर ती सुटत नाही. मात्र सोडणं तुम्हाला अशक्य आहे. तुम्ही काही सोडाल, पण मशरी मात्र सोडणार इथं कोण नाही लावत बरं का. तंबाखू मात्र सोडणार नाही बरं का. अतिशय. तसं त्याची बिडी ज्याने घेतली, एकाने घेतली, त्याला ती सवय लागली. 10 वर्ष फुकत होता. आणि हा बाजारात यायचा, विकायचा, मेरी जो बिडी पिएगा वो बुडा नहीं होगा. 10 वर्षांनी तो त्याच्याकडे गेला का, गेला म्हणजे त्याला झालंच असं होतं, खॉक खॉक करायला लागलं डॉक्टरकडे. असं त्याला छाती हे भरू लागलं, आजारी पडला, असं झालं, ते मारायला टेकलं. म्हणला अरे तू म्हटला बिडी जो पिएगा वो बुडा नाही म्हणला. म्हणला बरोबर आहे. मला तू म्हातारा पण बुडा व्हायच्या आधीच आता तू मारायला लागलाय. म्हातारा होऊन देतच नाही ना. इथे पहा, मी सांगत नाही, व्यासपीठावरती नारदाची गादी आहे, पण मोठ्यांचं वाक्य आहे की दारू पिण्याचे फायदे सांगितलेत. काय की म्हातारा कधी होत नाही, कारण म्हातारा व्हायच्या आधीच तो मरतो. त्याच्या घरी चोरी होत नाही. का होत नाही? कारण त्याच्याकडे पैसा राहत नाही, सगळ्यात संसाराची वाट लागलेली असते. तसं हे निषिद्ध कर्म जे आहे, ते निषिद्ध कर्म म्हणजे शास्त्राने नको नको ते सांगितलेलं आहे, ते नको हे कर्म करणं, याला निषिद्ध कर्म आहे. आणि इथे माऊली सांगतात की निषिद्ध कर्म मात्र त्या सुख मात्र त्या ठिकाणी देत नाही. इथंही त्याला सुख देत नाही आणि परलोक सुख देत नाही. म्हणून विहित कर्म, या विहित कर्माचा विचार सांगत असताना सांगतात, खूप सुंदर इथे सांगतात की 4 प्रकारची कर्म या ठिकाणी सांगितले आहेत. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, प्रायश्चित कर्म आणि काम्य कर्म असं सांगितलं. नित्य कर्म म्हणजे काय, की रोज जी आम्ही कर्म करतो त्याला नित्य कर्म असं म्हटलंय. काय रोज करतो? रोज पेपर वाचतो, रोज आई कुठं काय कर आहे की नाही, काय ती कुठली मालिका आहे ती, रोज आम्ही नित्य नियमाने पाहतो. याला नित्य कर्म म्हणत नाही बरं का. नित्य कर्म म्हणजे भगवंताची देवपूजा करणं, भगवंताची ज्ञानेश्वरी वाचणं, भगवंताचा जप करणं नित्य कर्म म्हटलंय. म्हणजे त्याला संध्यावंदन आदी कर्म करणं, याला नित्य कर्म असं म्हटलंय. पहा इथे माऊली म्हणतात, आणि सायं प्रातः मध्यानी जे का करणीय प्रतिदिनी परी दृष्टी तैशी लोचणी अधिक नोहे, त्याला म्हटलंय नित्य कर्म. आता नैमित्तिक कर्म बराच विचार आहे बरं का. मी थोडासा घाई घेऊन तुम्हाला पुढे जातो. नैमित्तिक कर्म म्हणजे निमित्तानं केलं जातं, त्याला नैमित्तिक कर्म म्हटलंय. म्हणजे श्राद्धादी आपण करतो कर्म, किंवा सूर्यग्रहणामध्ये आपण काय साधना करतो, किंवा आत्ता आपण आलोय तो सप्ताह आपण या ठिकाणी करतो, हे नैमित्तिक कर्म आहे. रामनवमी साजरी करतो, कृष्णाष्टमी साजरी करतो, हे सगळं नैमित्तिक कर्मामध्ये या ठिकाणी मोडलं गेलेलं.
इथे माऊली म्हणतात तैसे नित्य जे का कर्म त्याची निमित्ताचे लाहे नियम येत उंचावे तेने नाम नैमित्तिक होय याला म्हणतात नैमित्तिक कर्म. पण या नित्य आणि नैमित्तिक कर्मामध्ये दोन प्रकारचे फाटे फुटतात. मगाशी मी सांगितलं, एक आहे सकाम आणि एक आहे निष्काम. सकाम म्हणजे काही इच्छा भगवंताकडे करायची आणि निष्काम म्हणजे भगवंताकडे काही इच्छा करायची नाही. भगवंता आता तूच मला पाहिजे, तुझ्याशिवाय आता मला या ठिकाणी काहीच नको, याला निष्काम कर्म इथं असं म्हटलेलं आहे. म्हणून या प्रकारच्या 4 कर्मांचा विचार माऊलींनी खूप सुंदर या ठिकाणी सांगून या कर्मयोगाचा विचार बराच विस्तारपणे सांगितलेला आहे. आपल्याला तिथं विचार करायला या ठिकाणी तेवढा वेळ नाही बरं का. तरी माऊली तरी उचित कर्मे आगवी तू आचरोणी मज अर्पावी परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. आणि हे कर्म मी करता का आचरेण या अर्था ऐसा अभिमानू जगे चित्ता रिगोदेशी. म्हणून जे काही कर्म करतो ना, हे कर्म माझ्यामुळं चाललंय असं मात्र न धरता हे कर्म करणारा सगळं या ठिकाणी भगवंत आहे, अशाच या भावनेनं ते कर्म करणं हेच निष्काम कर्मयोगाचं या ठिकाणी सांगितलेलं आहे बरं का. आता आपण काय की घरामध्ये आपण आहे, आपण समजतो की माझ्यामुळं चाललंय आहे की नाही सगळं घरामध्ये. ह्या महिला वर्ग म्हणतात, काय म्हणतात वाडेकर, की मी आहे म्हणजे वाडेकरताही म्हणत नाही बरं का, पण बाकीच्या असं इथल्या सोडून सगळ्या की मी होते म्हणून तुमचा संसार झाला आहे की नाही, मी आहे म्हणून हा संसार आहे. तर तसं नाही आहे, आपल्यामुळं हा संसार नाही आहे. तर या ठिकाणी सगळं करणारा भगवंत आहे, तो करून घेणारा भगवंत आहे. आणि हीच भावना आपल्या अंतःकरणामध्ये ठेवणं, तो कर्म करणारा भगवंत आहे. आणि हे कर्म केलेलं कर्म त्याला काय करायचं आहे, कृष्णार्पण करायचं आहे. आपण पहा विष्णू सहस्रनाम करतो आणि झाल्यानंतर काय करतो, कृष्णार्पणमस्तु. ते विष्णू सहस्रनाम वाचलं त्याचं पुण्य झालं, पण पुण्य झालेलं पुण्य आपल्याकडे राहिलं का, ते आपल्याकडे राहिलं नाही बरं का. ते आता देवाकडे गेलं आणि देवाकडे गेल्यानंतर काय होतं की देवाला त्याचं ऋण होतं, कर्ज होतं. आणि कर्ज होऊन देव काय करतो की आपल्याला या ठिकाणी सुखाची प्राप्ती करून आपल्या स्वरूपाला त्या ठिकाणी प्राप्त करून देतो. अशा प्रकारचा हा श्रेष्ठ निष्काम कर्मयोग. आणि हा निष्काम कर्मयोग आपल्या जीवनामध्ये आपण आचरण करायचं. पहा, हे कर्म करताना अशा प्रकारचं आपण इथे कर्म करणं आणि अंतःकरण शुद्धी होईल. आणि पुढे ही भक्ती, या भक्तीनं अंतःकरण स्थिर होऊन बघ ज्ञानाने हा भगवंत अभिव्यक्त या ठिकाणी होईल. आणि खरोखर माऊलींना या ठिकाणी प्रार्थना करायची की माऊली या प्रकारे आम्हाला काय करा की ही चित्तशुद्धी करा, चित्तशुद्धी करून हे अंतःकरण स्थिर करा आणि स्थिर करून या ज्ञानाची अभिव्यक्ती आम्हाला करा. आणि याची डोळा बघू मुक्तीचा सोहळा असा जीवनामध्ये आम्हाला प्राप्त करून द्या, हीच प्रार्थना माऊलींकडे या ठिकाणी करायचं आहे. भजन. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ओ ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हरी बोल, सर्वांनी म्हणायचं. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हाताने टाळी मुखाने ना. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ओ
हो साधकांचा माय बाप ज्ञानोबाराया साधकांचा मायप माझ्या ज्ञानोबाराया सर्वाभूते सुखरूप ज्ञानोबाराया सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया हो ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया जय जय ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया हरे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया हरी बोला ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या जय हो तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया जय ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया हो हो ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया हरी ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया एक सूचना जय एक सूचना देतो बरं का. ज्ञान प्रबोधन मला ग्रंथ आमच्या गुरुवर्य महाराजांनी लिहिलेला आहे बरं का. त्याच्या आम्ही 2 वेळा या ठिकाणी प्रसिद्ध केला तो. याही वर्षी आम्ही ते छापलेले आहेत. याच्यामध्ये मनुष्याने भगवंताचा साक्षात्कार करत असताना या ठिकाणी कर्म उपासना आणि ज्ञान या ठिकाणी अशा प्रकारचा जो मार्ग भगवंतांनी सांगितलेला आहे, गीतेमध्ये सांगितला आहे, माऊलींनी सांगितलं आहे, वेदांनी सांगितलं आहे, त्याप्रमाणे आपण आपली कर्म निष्काम कशी करायची याचं सगळं विवेचन, भक्ती कशी करायची, उपासना कशी करायची याचं सगळं या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. मी आणताना हा मात्र ग्रंथ काही जास्त प्रमाणात आणला नाही. ज्याच्याकडे असेल पूर्वी त्यांनी घेऊ नका, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी तो घेऊन जा बरं का. हा सगळा वाटायलाच आणलेला मी आहे. तर आता मी या ठिकाणी देईल. याच्यानंतर आता पसायदान इथे होईल आणि तदनंतर आपली आज या ठिकाणी 3रं पुष्प आज माऊलींना या ठिकाणी समर्पित होईल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज देयावे पसायदान हे जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मीरती वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वरनिष्ठांची मांदे आळी अनवर्त भूमंडळी भेटतो या भूता सला कल्पतरूचे आरव
चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियोषांचे चंद्रमेझे अलंछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितिनी लोके भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ पोचिवे विशेष लोके दृष्टादृष्ट विजय होआवे एतमने श्री विश्वेश्वराव होईल दान पसावो येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय जय हो धर्म की जय हो अधर्म का नाश हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो प्राणियों में सद्भावना हो विश्व का कल्याण हो विश्व का कल्याण हो नमः हात वर करून भगवंताला शरण द्यायचे हर हर महादेव ठाला विठाला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु साखरेजी महाराज की जय थोरात महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय पते हर हर महादेव जय श्रीराम जय श्रीराम जय उद्या बरोबर 6:30 यायचं बरं का मी बरोबर 8:30ला संपवणार आहे तुम्ही काळजी